Today we will discuss another point, effect of impurity and temperature on surface tension. First of all, we consider effect of impurities. There are three types of impurities: soluble impurity, sparingly soluble and insoluble impurity. Sparingly means not dissolved completely. थोड्या प्रमाणात विरघळणारे जे काही इम्प्युरिटीज आहेत त्याला स्पॅरिंगली सोल्युबल इम्प्युरिटीज म्हणायचं. आता ज्यावेळी आपण सोल्युबल इम्प्युरिटी त्याच्यामध्ये पाण्यामध्ये ॲड करतो त्यावेळी त्याचं सरफेस टेन्शन हे इन्क्रीज होणार आहे. आता सोल्युबल इम्प्युरिटी म्हणजेच कॉमन सॉल्ट आपण घेतलं. हे कॉमन सॉल्ट जर आपण वॉटरमध्ये डिझॉल्व केलं तर वॉटरचं सरफेस टेन्शन इन्क्रीज होतं. दुसरं एक्झाम्पल आपण जर स्पॅरिंगली सोल्युबल इम्प्युरिटी घेतलं तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स घेता येतील, ते म्हणजे फिनॉल किंवा डिटर्जंट. हे जर आपण वॉटरबरोबर मिक्स केलं तर वॉटरचं सरफेस टेन्शन हे डिक्रीज होतं. त्याच्यामुळं आपण कपड्यांमध्ये असणारे जे टफ स्टेन्स आहेत किंवा जी काही आतमध्ये असणारी घाण आहे ती टोटली रिमूव्ह करू शकतो. म्हणजे कपडे क्लीनली वॉश करण्यासाठी आपण डिटर्जंटचा यूज करतो. त्याच्यानंतर थर्ड आहे, जर आपण इनसोल्युबल इम्प्युरिटी पाण्यामध्ये ॲड केली तर वॉटरचं सरफेस टेन्शन हे डिक्रीज होतं. जर आपण त्या मर्क्युरीवरती जर डस्ट जमा झाली तर मर्क्युरीचं सरफेस टेन्शन हे डिक्रीज होणार आहे आणि त्यामुळं तो स्पेरिकल ड्रॉप फॉर्म करू शकत नाही. तर या तिन्हीमध्ये सोल्युबल इम्प्युरिटी असेल तरच फक्त सरफेस टेन्शन इन्क्रीज होतं. स्पॅरिंगली सोल्युबल किंवा इनसोल्युबल इम्प्युरिटीसाठी सरफेस टेन्शन हे डिक्रीज होणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इफेक्ट ऑफ टेम्परेचर. तर जर टेम्परेचर इन्क्रीज केलं तर वॉटरचं सरफेस टेन्शन हे डिक्रीज होतं. फक्त मॉल्टन कॉपर आणि मॉल्टन कॅडमियम यांच्या केसमध्ये मात्र टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर सरफेस टेन्शन हे इन्क्रीज होणार आहे. तर इथं ज्या इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज आणि इफेक्ट ऑफ टेम्परेचर आपण कन्सिडर केलं त्याचं ॲप्लिकेशन आपण डेली लाईफमध्ये करतो. म्हणजे समजा नवीन क्लोथ्स आणलेले असतील तर ते पाण्यामध्ये, थंड पाण्यामध्ये आणि मिठाच्या पाण्यामध्ये वॉश केले जातात. कारण मिठाच्या पाण्यामध्ये किंवा थंड पाण्याचं सरफेस टेन्शन जास्ती असल्यामुळं ते फॅब्रिकच्या आतपर्यंत न जाता ते वरती वॉश केलं जातं आणि त्यामुळं आतमधला जो कलर आहे त्या कपड्यांचा कलर हा जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर जे टफ स्टेन्स असतील किंवा जास्त घाण झालेले कपडे असतील तर ते गरम पाण्यामध्ये वॉश केले जातात. कारण गरम पाणी असेल तर सरफेस टेन्शन हे वॉटरचं कमी असतं आणि फॅब्रिकच्या आतपर्यंत ते वॉटर इझिली स्प्रेड होऊ शकतं आणि तिथले जे स्टेन्स आहेत ते रिमूव्ह होऊ शकतात. आता जर सरफेस टेन्शन लिक्विडचं 0 असेल तर त्यावेळी असणारं जे टेम्परेचर आहे त्याला काय म्हणायचं, क्रिटिकल टेम्परेचर.